जुन्नर तालुक्यातील अनिकेत वामन यांनी अवघ्या 24व्या वर्षी लेयर पोल्ट्री फार्म सुरू करून युवा उद्योजक म्हणून एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरी करण्याऐवजी स्वतःचा व्यवसाय उभारण्याचा निर्णय त्यांनी घेतला. यासाठी त्यांनी लेयर पोल्ट्री फार्मबद्दल सखोल माहिती घेतली आणि नियोजनपूर्वक व्यवसायाची सुरुवात केली. व्यवसाय नवीन असल्याने सुरुवातीच्या काळात त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. मात्र हार न मानता सातत्य आणि मेहनतीच्या जोरावर त्यांनी त्या अडचणींवर मात केली. आज त्यांचा लेयर पोल्ट्री फार्म यशस्वीपणे कार्यरत असून अनिकेत वामन हे परिसरातील तरुणांसाठी प्रेरणादायी उदाहरण ठरत आहेत. नमस्कार, मी अनिकेत वामन, ॲट पोस्ट पिंपळवंडी, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. सुरुवातीपासूनच मी ठरवलं होतं की करायचं तर आपल्याला व्यवसायच करायचा आहे. जॉबमध्ये काही एवढी रुची नव्हती, त्यामुळं सुरुवातीपासूनच पशुपालनाचा, पक्ष्यांचा पहिल्यापासून आवड होती. त्या दृष्टिकोनातून त्याच्यामध्येच काहीतरी आपल्याला पुढे काहीतरी करायचंय, त्या दृष्टिकोनातून मी पोल्ट्री फार्म मध्ये या ठिकाणी काम करत आहे. सुरुवातीला माझी पहिली बॅच एकदम सक्सेसफुल गेली होती. त्यानंतर दुसरी जी बॅच होती त्यावेळेस आपल्याला व्हायरल इन्फेक्शनचा या ठिकाणी प्रॉब्लेम आला होता. तर त्या बॅच वरती मात करून आपण या ठिकाणी परत तिसरी बॅच मध्ये या ठिकाणी आता पदार्पण केलेलं आहे. सुरुवातीला भांडवलाचं नियोजन म्हणजे घरच्यांनी पैसे देताना सांगितलं होतं की कोणताही व्यवसाय करत असताना आम्ही जे काय तुला पैसे पुरवतोय तर ते पैसे परत आले किंवा न आले त्याची काही खंत न पाळता तू तुझ्या जिद्दीने व चिकाटीने या ठिकाणी व्यवसाय करत राहा. आणि सुरुवातीला ज्यावेळेस आपण फार्म ज्यावेळेस चालू केलं होतं तर त्यावेळेस आपण एक 5,500 पक्ष्यांच्या ठिकाणी फार्म उभं केलं होतं. त्या फार्मला सर्व पूर्ण बिल्डअप करण्यासाठी आपल्याला एक 36 लाख रुपयाच्या आसपास एक खर्च आला होता. त्यामध्ये शेडचा खर्च आला होता, त्यानंतर आपण केजेस, त्यानंतर पक्षी, त्यानंतर 15 आठवड्याचा ज्यावेळेस आपल्याकडे पक्षी येतो त्यानंतर तो पक्षी अंड्यावरती येतपर्यंत त्याला लागणारं फीड, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे फीड कॉस्ट वाचवण्यासाठी आपण आपली स्वतःची फीड मिल सर्वप्रथम उभी केली होती, जेणेकरून आपण स्वतःचं फीड मॅन्युफॅक्चरिंग त्या ठिकाणी करू शकतो. लेअर फार्मिंग आणि बॉयलर फार्मिंग मध्ये भरपूर जमीन आसमानाचा फरक आहे. लेअर फार्मिंग हे ओपन बेसिस वरती केलं जातं. याच्यामध्ये शेड, त्यानंतर पक्षी, येणारं प्रोडक्शन म्हणजे अंडी, हे सर्वस्व आपलं असतं व हा माल विकायची जबाबदारी देखील ही आपली असते. तसंच बॉयलर फार्मिंग मध्ये जर तुम्ही बघितलं तर ही फार्मिंग मीट पर्पज साठी केली जाते आणि ह्या फार्मिंग मध्ये कॉन्ट्रॅक्ट बेस फार्मिंग भरपूरदा केली जाते. तर ह्या कॉन्ट्रॅक्ट बेस फार्मिंग मध्ये आपल्याला फक्त ग्रोविंग चार्जेस या ठिकाणी कंपनी देत असते. बाकी पक्षी व फीड व तो जो काय पक्षी आहे त्याची विक्री करण्याची जबाबदारी ही सर्वस्व कंपनीची असते. आता माझ्याकडे एक 5,500 पक्षी आहेत आणि त्या पक्ष्यांचे अंडे आता एक 4,900 किंवा 5,000 आपल्याकडे रोजचं प्रोडक्शन चालू आहे. आता जे पक्षी आहेत तर खाद्याचं नियोजन हे 2 पद्धतीने केलं जातं. पहिलं तर एक आपण रेडी फीड घेऊ शकतो, पण आपल्या एकाही फार्म वरती आपण आता रेडी फीड घेत नाही. कारण आपण प्रत्येक फार्म वरती या ठिकाणी फीड मिल त्या ठिकाणी लावलेले आहेत. फीड मिल व स्वतःचं फीड मॅन्युफॅक्चरिंग करण्याचं कारण असं की फीडची कॉस्ट जर आपण कमी केली तर त्या अनुषंगाने अंडी उत्पादन करण्यासाठी अंड बनवण्याचा जो काही खर्च आहे तो पूर्णपणे कमी होतो व त्यातून आपल्याला जास्तीत जास्त उत्पन्न भेटू शकतं. अशा अनुषंगाने आपण प्रत्येक फार्म वरती या ठिकाणी फीड मिलचा वापर त्या ठिकाणी करतो व स्वतःचं फीड आपण स्वतःच तयार करतो. अंड्यांची क्वालिटी टिकवण्यासाठी म्हणजे एक 50 आठवड्यापर्यंत पक्ष्यांच्या अंड्याची क्वालिटी अतिशय उत्तम पद्धतीने राहते. त्यानंतर 50 किंवा 60 आठवड्यानंतर ज्यावेळेस तो पक्षी जातो तर त्यावेळेस ब्रेकेजचा प्रॉब्लेम किंवा साईजचा इश्यू होऊ शकतो. तर मी मागाशी बोलता बोललो की आपलं स्वतः जर फीड मॅन्युफॅक्चरिंगचं जर प्लांट जर आपल्याकडे असेल, आपल्या फीड मिल जर आपल्याकडे असतील तर अंड्यांची गुणवत्ता टिकून ठेवण्यासाठी त्या फीड फॉर्म्युलेशन मध्ये जर आपण जर काही मायन्यूट जर चेंजेस जर केले, म्हणजे मटेरियल मध्ये कमी जास्त करून जे काही चेंजेस जर केले तर ती गुणवत्ता त्या ठिकाणी 50 व 60 आठवड्यानंतर एक 100 आठवड्यापर्यंत आपण ते एकदम व्यवस्थितरित्या प्रोडक्शन त्या ठिकाणी घेऊ शकतो. भरपूर प्रमाणामध्ये व्हायरल इन्फेक्शन आपल्याला लेअर पोल्ट्री फार्म मध्ये देखील बघायला भेटले जातात. तर त्यावरती मात करण्यासाठी पहिल्या आठवड्यापासून तर 15 आठवड्यापर्यंत एक कंपनीने एक शेड्यूल दिलेला असतो. त्यामध्ये सर्व व्हॅक्सिन होणं खूप गरजेचं असतं की आपल्याला पोलिओ होऊ नये यासाठी आपण लहानपणी पोलिओचे डोसेस, लसीकरण घेत असतो. त्याच अनुषंगाने या पक्षाला देखील पुढच्या आजारांपासून वाचवण्यासाठी पहिल्या दिवसापासून तर 15 आठवड्यापर्यंत जे काही व्हॅक्सिनचं शेड्यूल आहे ते करणं खूप महत्वाचं असतं. आपल्या अंड्यांचे विक्रीचं नियोजन म्हणजे आपल्या मार्केटमध्ये भरपूर प्रमाणामध्ये अंड्यांचे व्यापारी, एक ट्रेडर्स असं बोललं जातं. तर असे भरपूर ट्रेडर असतात. होतं असं की जो फार्मर आहे, फार्मचं मॅनेजमेंट करता एवढ्या अंड्यांचं सेल मार्केटिंग करणं ते त्याच्याने एकट्याने शक्य नसतं. तर जे काही ट्रेडर असतात त्यांना आपण एक स्पेसिफिक अमाऊंट वरती एक स्पेसिफिक मायनस पेपर रेट मधून जे काय मायनस असतात ते मायनस करून या ठिकाणी आपण जर ऍग्रीमेंट
एक्सपेरिमेंट जर केले तर ते सर्वस्व जबाबदारी आपण त्यांच्यावरती टाकून देत असतो. हा पेपर रेट डेली बेसिसवरती अपडाऊन होत असतो. त्याच अनुषंगाने दुसरं जर आपण जर फीडचा जर विचार जर केला तर मकाचे रेट, सोयाचे रेट, हे रेट देखील फ्लक्च्युएट होत असतात वर खाली. त्यामुळे अंडे बनवायचा खर्च देखील हा वर खाली होत असतो व अंडे विक्रीचा जो काही खर्च, काय अमाऊंट आहे ती पण वर खाली होत असते. त्यामुळे त्याचा प्रॉफिट रेशिओ किती आहे हा डेली बेसिस आपल्याला अपडाऊन होताना बघू शकतो. त्यामुळे त्याचा एक असा एक कंपनी सारखा असं सांगू शकत नाही हा प्रोडक्ट एवढ्याला तयार झाला व हा प्रोडक्ट एवढ्याला MRP वरती विकला जाणार आहे. तर हे अंदाजे जर एक जर विचार जर केला तर पाठीमागच्या वर्षीचा एक आपला एक रेशिओ असा आहे की एका अंड्या पाठीमागे आपल्याला 1 ते 1.5 रुपयाच्या आसपास या ठिकाणी पैसे शिल्लक राहिलेले आहेत. आणि हे जे मी जे बोलतोय तर हे असं असू शकतं की समजा माझ्याकडे 5,000 5,500 पक्षी आहे आणि अजूनही एखाद्या फार्मर 5 किंवा 5,500 पक्षी जर असतील तर आमच्या दोघांचा रेशिओ देखील हा वेगवेगळा येणार आहे. कारण हा लाईव्ह स्टॉक आहे. ह्या लाईव्ह स्टॉक मध्ये होतं असं की प्रोडक्शन त्यांचं आणि आपलं हे वर खाली असू शकतं. त्यांच्याकडे 90 चाललंय तर आपल्याकडे 92 असू शकतं. तर त्यावेळेस काय होतं की फीड तर त्या पद्धती त्या याच्यामध्ये जाणार आहे, त्या क्वांटिटीमध्ये जाणार आहे, पण अंड्यांचं जे काय प्रोडक्शन जे येतंय ते वर खाली येऊ शकतं. त्यामुळे प्रॉफिट रेशिओ देखील हा त्यांचा आणि आपला हा वेगळा येणार आहे. शासनाच्या योजना भरपूर आहेत पोल्ट्री फार्मसाठी, पण आपण काही कधी अप्लाय केलेले नाही, त्यामुळे मला त्याबद्दल काही माहित नाही. पाण्याचं नियोजन लेअर पोल्ट्री फार्म मध्ये 2 पद्धतीमध्ये केलं जातं. एक तर वॉटर चॅनल आणि दुसरं असतं नेपल सिस्टीम. वॉटर चॅनल मध्ये मोकळं पाणी या ठिकाणी आपण पक्ष्यांना प्यायला देऊ शकतो, पण नेपल सिस्टीम मध्ये जसं पक्ष्याला पाहिजे तसं तो नेपलला चोच लावून त्या ठिकाणी पक्षी पाणी पिऊ शकतो. तर आता जे आपलं नवीन फार्मचं काम चालू आहे ते 3 टायर फार्म आहे. त्यामध्ये पूर्ण फीड जे जाणार आहे पक्ष्यांना ते सर्व ऑटोमॅटिक जाणार आहे. आणि अजूनही भरपूर प्रमाणामध्ये बॅटरी केजेस असतील किंवा मोठमोठ्या कंपन्या आहेत ते देखील ॲटोमायझेशन करत असताना अंडी कलेक्शन साठी देखील ते खाली एक बेड लावला जातो किंवा त्यानंतर जे खालचं लिटर असतं ते लिटरला पण त्या ठिकाणी एक बेड लावला जातो, जेणेकरून ते लिटर देखील रोजच्या रोज फार्मच्या बाहेर जाऊ शकतं. किंवा जे अंड्यांचं जे कलेक्शन आहे ते एका जागेवरती उभं राहून देखील आपण ते अंडे कलेक्ट करू शकतो. धन्यवाद.